सर्वांना सप्रेम नमस्कार। सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्र हो, आपण नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था या पतसंस्थांच्या ताळेबंदाच्या विश्लेषणासंबंधी आपण चर्चा करत आहोत। आपण ताळेबंदाच्या देणे बाजूची चर्चा केलेली आहे, येणे बाजूची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला रोख शिल्लक असेल, बँक शिल्लक असेल, भागाची गुंतवणूक असेल किंवा निधीची गुंतवणूक असेल याबद्दल चर्चा केलेली आहे। कर्ज या सदरामध्ये आपण विविध प्रकारची कर्ज यावरही चर्चा केलेली आहे। त्यानंतर कर्ज वसुलीबाबत घ्यायची काळजी याबद्दलही आपण बोललेलो आहोत। आता या व्हिडिओमध्ये आपल्या वसुलीच्या बाबतीमध्ये ज्याला पायाभूत असा आपण म्हणतो की जो दिवाणी प्रक्रिया संहिता आहे, कारण आपल्याला जी वसुली करायची असते किंवा आपल्याला जे 156चे अधिकार आणि त्यानुसार नियम 107 आणि उपकलम 1 ते 23 म्हणजे नियम जो 107 आहे आणि त्यातली जी उपकलम आहेत की जी 1961च्या नियमात येतात, ती उपकलम त्याप्रमाणे आपल्याला प्रक्रिया राबवताना त्याचा पाया जो आहे तो दिवाणी प्रक्रिया संहिता आहे। आणि त्यामुळे कधीही आपण आपलं वसुली अधिकाऱ्याचं कामकाज करताना आपला मूलभूत जो कायद्याचा भाग आहे तो दिवाणी प्रक्रिया संहिता आहे। आणि त्यामुळं दिवाणी प्रक्रिया संहितेतली ती जी महत्त्वाची कलमं आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण सहकार मैत्री हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ते सहकार चळवळीमध्ये आपण जे योगदान देत आहात त्यासाठी एक प्रबोधन व्हावं यासाठी हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे। त्यामुळं आपल्या जास्तीत जास्त सहकाऱ्यांमध्ये हे चॅनल कसं जाईल आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला पतसंस्थांचं काम करताना समर्पकपणे कसं काम करता येईल याबद्दल आपण सर्वांनी मला सहकार्य करावं। दिवाणी प्रक्रिया संहिता यामध्ये जर आपण प्रमुख कलमं पाहिली तर आपल्या समोर ते दिसत आहेत। यामध्ये कलम 37 आपल्याला दिलेला आहे की जर विविध न्यायालयात एखाद्या विषयावर, विषय एकच आहे मात्र 91 प्रमाणे पण कारवाई सुरू आहे, कलम 91 कलम 101 प्रमाणे पण कारवाई सुरू आहे किंवा लोक अदालतमध्ये तेच प्रकरण आहे, तर अशा बाबतीमध्ये अशी कार्यवाही चालू राहू शकते। सोप्या भाषेमध्ये एखाद्या न्यायालयानं जर एखादा हुकुमनामा दिला तर दुसऱ्या न्यायालयामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते। त्याला कुठल्याही प्रकारे आपल्या पतसंस्थांच्या वसुलीबाबत किंवा बँकांच्या वसुलीबाबत अडथळा आपल्याला नाही आहे। त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 38 प्रमाणे आपल्याला हुकूम देणाऱ्या यंत्रणा कोणत्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत। उदाहरणार्थ वसुली कुणासाठी आपल्याला करावी लागते, कुणाच्या आदेशाप्रमाणे करावी लागते। मान्य निबंधक असतात, त्यांना 101चे अधिकार आहेत, 101 प्रमाणे ते आपल्याला वसुली दाखला देतात। तशा पद्धतीने आपल्याला हुकुमनाम्याची अंमलबजावणी करावी लागेल। किंवा 91 प्रमाणे सहकार न्यायालय असतं, त्यांचा अवॉर्ड असतं। त्यानंतर दिवाणी न्यायालय असू शकतं, एखादं ज्याला आपण म्हणतो की लोक अदालत असू शकतं। तर ह्या सगळ्या यंत्रणांमार्फत किंवा लिक्विडेटर मार्फत आपल्याला वसुली करता येते। आता हुकुमनाम्यामध्ये आपण अंमलबजावणी करताना कुणाला अडथळा आणता येत नाही, हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर कायदेशीर प्रतिनिधी किंवा कलम 53 प्रमाणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाकडून आपल्याला वसुली करता येते। कलम 55 दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये दिलेला आहे की कसूरदाराने म्हणजेच थकबाकीदाराने, मग तो कर्जदार असेल, जामीनदार असेल, वसुलीमध्ये जर अडथळा निर्माण केला तर त्या व्यक्तीला अटक होऊ शकते। स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक स्वतंत्र कलम आहे की त्यामध्ये जर पैशाच्या स्वरूपाची आपल्याला वसुली करायची असेल, हुकुमनाम्याची अंमलबजावणी करायची असेल आणि पैशाचा त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे असेल तर त्या बाबतीमध्ये स्त्रियांना अटक करू नये। त्यानंतर जप्तीच्या बाबतची जी काही महत्त्वाची कलमं 60 ते 64 आहेत त्यामध्ये मग जप्त काय करावं, जप्त काय करू नये, किंवा कलम 60च्या 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की जे शासकीय सेवक असतात त्यांचं जे देय वेतन आहे त्या वेतनाची वसुली कशी करावी आणि जो जप्त केलेला माल आहे तो त्या कर्जदाराला कुठल्याही प्रकारे कुणाला हस्तांतरण करता येणार नाही। तर या संबंधी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण विस्तृतपणे पुढे बोलणार आहोत। दिवाणी प्रक्रिया संहिता ज्याला आपण म्हणतो कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908, हा जो कायदा आहे तो आपल्या वसुलीसाठी
अतिशय पायाभूत असा कायदा आहे आणि त्यातली बरीच कलमं जी आहेत, उदाहरणार्थ 37 ते 103 ही सर्वच कलमं ह्या आपल्याला कुठे ना कुठे वसुलीमध्ये उपयोगी पडतात. कारण आपण वसुली अधिकाऱ्याचं जे काम आहे तर ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार आपण करत असतो आणि याच कायद्यातली जी कलमं आहेत तीच संक्षिप्त पद्धतीने सहकार नियम 1961, नियम 107 1 ते 23 मध्ये दिलेली आहेत. म्हणजे आपल्यासाठी जो नियम 107 आहे तो कशाच्या आधारावर आहे, तर तो दिवाणी प्रक्रिया संहिता या केंद्र सरकारच्या मूलभूत अशा कायद्यावर आधारित आहे. साधारणपणे चुका दोन प्रकारच्या होतात. एकतर त्याला आपण म्हणतो की आपण नुकसान भरपाई जी मागतो ते दिवाणी प्रक्रिया संहिता आहे आणि ज्यामध्ये एखादा गुन्हा होतो त्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता आहे. म्हणजे प्रक्रियेचे दोनच महत्त्वाचे कायदे आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चालतात. तर तो एक आहे फौजदारी कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे ती 1908 मध्ये आहे. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाची मोजकी कलमं आपण पाहणार आहोत. मात्र आपल्याला जर असं वाटलं की यामध्ये विस्तृत आपल्याला व्यवस्थितपणे पाहणी करायची आहे किंवा व्यवस्थितपणे आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे तर आपण मूळ जो दिवाणी प्रक्रिया संहिता एखादं पुस्तक आपण किंवा तो कायदा आपण जर घेतला तर ते आपल्याला सर्व कलमं त्यामध्ये पाहायला मिळतील. आता आपण काही मोजकी आणि महत्त्वाची कलमं त्यात घेतलीत पहा. त्यामध्ये कलम 37 आपल्याला यामध्ये असा आहे की एखाद्या न्यायालयाचा हुकूमनामा दुसऱ्या न्यायालयाकडे अंमलबजावणीसाठी जाऊ शकतो. एखाद्या न्यायालयाने हुकूमनामा दिल्यानंतर त्याच विषयावर दुसऱ्या न्यायालयामध्ये वसुली प्रक्रिया चालू राहू शकते किंवा सुरू होऊ शकते. उदाहरणार्थ असं काही नाही आहे की समजा एखादा दावा हा 91 प्रमाणे सहकार न्यायालयात आहे आणि त्याच विषयावर आपण 101 सुद्धा दाखल केलेला आहे. 101 प्रमाणे जो दाखला मिळवायचा तो सुद्धा दाखल केलेला आहे. तर असं होऊ शकतं कारण सहकार न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यानंतर 101 प्रमाणे सन्माननीय निबंधक आपला जो वसुलीचा दाखला देतात ती स्वतंत्र यंत्रणा आहे. दिवाणी न्यायालय सुद्धा आहे. काही ठिकाणी दिवाणी न्यायालयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था जात असतात. काही वेळा काही प्रकरणं लोक अदालतमध्ये सुरू असतात. म्हणजे एखादं प्रकरण हे लोक अदालतमध्ये पण असतं आणि तेच प्रकरण 101 प्रमाणे किंवा सहकार न्यायालयात सुद्धा असू शकतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं एखादा हुकूमनामा हा एका न्यायालयाने दिला तर दुसऱ्या न्यायालयामध्ये त्याची कार्यवाही चालू शकते. त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही. आणि त्यामुळं आपल्याकडं सुद्धा 91 आणि 101 हे दोन्हीही एखाद्या विषयावर बरोबर जाऊ शकतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी ही नाही आहे. कलम 38 मध्ये जर आपण पाहिलं तर कोणते न्यायालय हुकूम देऊ शकते. आता ही हुकूम म्हणजे काय, त्याला आपण ऑर्डर म्हणतो. तर ही ऑर्डर कोण देणार आहे, तर न्यायालय देणार आहे. कुणासाठी देणार आहे, तर वसुली अधिकाऱ्यांसाठी देणार आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला वसुली अधिकाऱ्यांना जी अंमलबजावणी करायची असते ती कोणती न्यायालय आहे, तर पहिलं म्हणजे ज्याला आपण बहुतांश आपण ज्या कलमाचा उपयोग करतो, ज्या कार्यवाहीचा उपयोग करतो ते निबंधक असतात. आता निबंधकाकडे 101 प्रमाणे आपण वसुली दाखला मिळवण्यासाठी यू नमुन्यामध्ये अर्ज करतो, व्ही नमुन्यामध्ये आपल्याला दाखला मिळतो. आपले वसुली अधिकाऱ्यांना 156चे अधिकार असतात, कलम 156चे. आणि हे सगळं जे आहे ते सुद्धा एक न्यायालयच आहे. म्हणजे निबंधक जो आदेश देतात ते जणू काही न्यायालयाचा आदेश आहे, दिवाणी न्यायालयाचा आदेश आहे एवढाच समर्पक त्यामध्ये असतो. आणि त्यामुळं प्रथम मार्ग जो आहे तो कलम 101चा आहे. आपण मुद्दा पाहतोय की वसुली अधिकाऱ्यांना कोण हुकूम देऊ शकतं वसुलीसाठी. त्यानंतर सहकार न्यायालय कलम 91 प्रमाणे अनेक जिल्ह्यांमध्ये आज 101 प्रमाणेच 91 प्रमाणे सहकारी न्यायालयसुद्धा या बाबतीमध्ये चांगलं काम करतायत. त्यानंतर दिवाणी न्यायालयामध्ये अनेक खटले जातात. बऱ्याचदा असं होतं की अचल संपत्ती असते किंवा एखाद्या वेळेस ग्राहक मंचाकडे सुद्धा गृहरक्षण ज्या संस्था हाऊसिंग सोसायटी असतात काही केसेस ह्या तिकडं सुद्धा जाऊ शकतात. आणि त्यामुळं लोक अदालत असेल किंवा लिक्विडेटर बऱ्याचदा नेमले जातात. म्हणजे लिक्विडेशनचा अर्थच असा आहे की वेन लायबिलिटी इज मोर दॅन ॲसेट, म्हणजे जी मालमत्ता आहे ती 100 रुपयाची आहे आणि देणी जी आहे ती 200 रुपयाची आहेत. सोप्या भाषेमध्ये व्हेन द लायबिलिटीज इज मोर दॅन ॲसेट देन द
सोसायटी कॅन बी डिक्लेअर अंडर द लिक्विडेशन. लिक्विडेशन एखाद्या संस्थेचं होऊ शकतं जेव्हा देणी खूप असतात आणि मग अशी देणी ही भागवण्यासाठी जर वसुली अधिकाऱ्यांना काही जबाबदारी दिली की संस्थेची चल आणि अचल संपत्ती जप्त करून एक लिक्विडेटरकडे ती वसुली, लिक्विडेटर जो आहे त्याच्याकडे वसुलीची जी काही वसुली आहे ती त्यांच्याकडे द्यावी असा आदेश आपल्याला लिक्विडेटरसुद्धा काढू शकतात. कलम 42 प्रमाणे एखाद्या व्यक्तीने न्यायालयीन हुकुमनामा अंमलबजावणीस अडथळा आणल्यास त्याला शिक्षा मिळण्यास तो पात्र आहे. म्हणजे इथं 42 प्रमाणे आपण वसुली अधिकाऱ्यांना एक मोठा अधिकार दिलेला आहे की जर आपण कुठल्याही हुकुमनाम्याची, मग तो हुकुमनामा 101चा असेल, 91 असेल, एखाद्या लिक्विडेटरने आपल्याला आदेश दिलेला असेल किंवा लोक अदालत असेल, कुठलाही हुकुमनामा असेल आणि त्याची अंमलबजावणी आता आपण करत आहोत. उदाहरणार्थ विक्री करण्याची प्रक्रिया असते किंवा नोटीस देण्याची प्रक्रिया असते. कुठल्याही पद्धतीने आपण एखाद्या निर्णयाची ज्यावेळेस अंमलबजावणी करत असतो त्यावेळेस आपल्याला कुणी आडकाठी आणली तर ज्याने आडकाठी आणलेली आहे त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. हे कलम 42 आहे. त्यानंतर कलम 50 आपण त्यामध्ये घेतलेला आहे की बऱ्याचदा असं होतं की एखादा कर्जदार किंवा जामीनदार, एकतर आपण कर्जदार किंवा जामीनदार यांना समानच मानलेला आहे. म्हणजे भारतीय करार कायदा जो आहे 126, 128 ही कलमं जर आपण पाहिली तर भारतीय करार कायद्याप्रमाणे कर्जदार आणि जामीनदार याच्यामध्ये फरक काही नाही आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघांची समान जबाबदारी आहे. त्यामुळे जामीनदार कुठेही असं म्हणू शकत नाही की बाबा त्यांच्याकडून आधी घ्या, मी एकच जामीनदार दिसलो का, दुसरा जामीनदार दिसला नाही का, किंवा कर्जदाराच्या मालमत्तेतून काही घ्या. तात्पर्य असं की कायद्याप्रमाणे, भारतीय करार कायद्याप्रमाणे कलम 128 जर आपण बारकाईनं पाहिलं तर कर्जदाराचा आणि जामीनदाराची जबाबदारी समान आहे. आणि त्यामुळं समजा वसुलीच्या बाबतीमध्ये कर्जदार किंवा एखादा जामीनदार यांचा मृत्यू झाला तर हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी किंवा त्याप्रमाणे वसुली संस्थेस सादर करण्याची जबाबदारी ही त्या मयत कर्जदाराच्या किंवा जामीनदाराच्या वारसावर येते किंवा कायदेशीर प्रतिनिधीवर येते. आणि त्यामुळं व्यक्ती जर संपली तर जबाबदारी ही दिवाणी प्रक्रियेमध्ये संपत नाही. फौजदारी प्रक्रियेमध्ये ती निकाली निघू शकते. उदाहरणार्थ एखाद्यानं डेफिमेशन म्हणतो, एखाद्याची अब्रू नुकसानी केलेली आहे, एखाद्या ज्याला आपण अतिक्रमण केलेलं आहे, ट्रेसपास आहे, अशा वेगळ्या प्रकार आहेत. तर फौजदारीमध्ये व्यक्ती संपल्यानंतर किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जबाबदारी संपते. मात्र दिवाणी न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या कर्जदाराचा किंवा जामीनदाराचा मृत्यू झाला म्हणून त्याचं देणं हे कुठल्याही प्रकारे माफ होत नाही. तर वसुली अधिकारी त्याचे जे वारसदार असतात, त्याचे जे कायदेशीर प्रतिनिधी असतात त्यांना जबाबदार धरणार आहेत आणि ती आपल्याला अधिकार कलम 50 मध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे कलम 53 प्रमाणे 50ला जोडूनच ते आहे की हिंदू कायद्यानुसार, मग हिंदू धर्मामध्ये आपण पाहिलं की जैन आहे, बौद्ध त्यामध्ये घेतलेले आहेत, शीख घेतलेले आहेत आणि हिंदू धर्मातील विविध पंथ जाती. तर हिंदू कायद्यानुसार एखादा कर्जदार जर मयत झाला तर त्याच्या वारसाकडून आपण कायदेशीर वसुली करू शकतो. कलम 55 मध्ये आपल्याला स्पष्ट एक मोठा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे की जर हुकुमनाम्याची अंमलबजावणी आपण करत असाल तर जर आपल्याला अडथळा आणला तर त्या कर्जदारावर कारवाई होते. आता हुकुमनाम्याची अंमलबजावणी कशी करावी यासाठी सुद्धा काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या नियम 107 मध्ये सुद्धा आलेल्या आहेत. तर सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी जप्तीसाठी बंदी केलेली आहे. आता इथं जप्ती शब्द वापरलेला आहे, आपण भेटण्यास बंदी केलेली नाही आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की भेटायला गेले तर मग एवढ्या सकाळीच का आले किंवा एवढ्या रात्रीच का आले. तर भेटण्यासाठी, कर्ज वसुली करण्याच्या बाबतीमध्ये थकबाकीदाराला भेटण्यासाठी हे कलम लागू नाही आहे. तर जेव्हा एखादी जप्तीची प्रक्रिया आपण करत असतो, जसं आपल्या सहकाराची परिपत्रकं आपण पुढं वेगळा व्हिडिओ घेणार आहोत, तर आपल्याला सांगितलं गेलं की वसुली करताना व्हिडिओ शूटिंगचा वापर करा, पोलीस अधिकाऱ्यांना कळवा, त्यांचं मदत घ्या, तर त्याला आपण जप्ती म्हणतो. मग जप्तीची प्रक्रिया करताना मात्र आपल्याला ज्या सूचना आहेत की
जप्ती करताना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी ती करू नये. एखादी स्त्रीची जर खोली असेल तर स्त्रीच्या खोलीच्या बाबतीमध्ये तिला पूर्ण तिची परवानगी घ्यावी, तिला खोलीच्या बाहेर जाण्याची पूर्ण मोकळीक द्यावी, त्याला आपण वाजवी संधी द्यावी आणि मग त्यानंतर आपण त्या पद्धतीने कारवाई करावी असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 56 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की पैशाच्या बाबतीमध्ये जर एखाद्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी वसुली अधिकाऱ्याला करायची असेल तर महिलेच्या बाबतीमध्ये महिलेला दिवाणी कारागृहामध्ये स्थानबद्ध करता येणार नाही. म्हणजेच आपल्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी महिलेला अटक करता येणार नाही. त्यानंतर कलम 60 प्रमाणे जप्त करण्यास पात्र आणि जप्त करण्यास पात्र नाही अशी मालमत्ता कोणती आहे त्यासंबंधी दिवाणी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात प्रथम आपल्याला एक सूचना केलेली आहे, जो आपला मूलभूत कायदा आहे त्यामध्ये CPC मध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये, की जी मालमत्ता आपण जप्त करताय त्याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादी करावी. सर्वात प्रथम आपण जंगम मालमत्ता किंवा चल संपत्ती जप्त करावी आणि नंतर मग स्थावर मालमत्तेच्या जप्तीच्या मार्गाकडे जावं. जरी आपल्याकडे स्थावर मालमत्ता तारण असलं तरी आपण सर्वात प्रथम जंगम मालमत्ता जी आहे, ज्याला आपण मोहेबल प्रॉपर्टी म्हणतो, ती सर्वात प्रथम जप्त करावी. आता मालमत्ता जप्त केल्यानंतर आपण त्या मालाची सर्वात प्रथम यादी करावी. आपण मुद्दा पाहतोय की जंगम मालमत्ता, सर्वात प्रथम त्याची यादी तयार करावी. स्थावर मालमत्ता असेल तरी त्याच्यासोबत यादी करावी, परंतु नियमाप्रमाणे सर्वात प्रथम आपण जंगम मालमत्ता जी आहे त्यावर सुरुवातीला कार्यवाही करावी. जो काही माल जप्त केलेला आहे त्याची यादी तयार करावी आणि त्या यादीची एक प्रत त्या मालमत्तेचा जो मालक आहे म्हणजे तो थकबाकीदार आहे त्याच्याकडे एक प्रत द्यावी आणि एक प्रत आपल्या संस्थेकडे ठेवावी. आता कोणती मालमत्ता आपल्याला जप्त करता येते, मग चल असेल किंवा अचल असेल तर जमीन असेल, घर असेल त्याला आपण इमारत म्हणतो, किंवा कुठल्याही प्रकारचा माल असेल ज्याला आपण गुड्स म्हणतो किंवा स्टॉक म्हणतो आपण एखाद्या व्यावसायिकाचा, पैसा असेल, पैसासुद्धा जप्त करता येतो जो कपाटामध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवलेला असतो. आपण झडती घेताना बँक नोटा शब्द वापरलेला आहे, म्हणजेच करन्सी नोट ज्याला आपण म्हणतो त्या पण आपण जप्त करू शकता. जर एखादा आपल्याला चेकबुक सापडलं, धनादेश सापडले तर धनादेश किंवा ठेवीच्या पावत्या, सोप्या भाषेमध्ये ह्या ठेवीच्या मुदत ठेवीच्या पावत्या वगैरे, पासबुक असतील, हे सुद्धा आपण जप्त करू शकता. त्यानंतर जर त्याने थकबाकीदाराने कुठल्या विविध संस्थांचे काही शेअर्स खरेदी केलेले असेल, कंपन्यांचे वगैरे कुठलेही शेअर सर्टिफिकेट असेल तर तेही आपण जप्त करू शकता. त्यानंतर कर्ज रोखे म्हणजेच शेअर सर्टिफिकेट, त्याला आपण डिबेंचर म्हणतो किंवा बॉन्ड म्हणतो, तर त्याने काही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती आपण जप्त करू शकतो. आता आपण पाहिलं की कोणती मालमत्ता आपण जप्त करू शकतो. आता पुढचा मुद्दा जो आहे की कोणती मालमत्ता कुठल्याही प्रकारे आपल्याला जप्त करता येत नाही आणि त्याची विक्री पण करता येत नाही. तर अशी कोणती मालमत्ता आहे की जप्त करता येत नाही आणि विक्रीही करता येत नाही. पहिला मुद्दा आहे घरातील कुटुंबियांचे कपडे. घरातील कुटुंबियाचे कपडे जे आपण वस्त्र म्हणतो नियमित वापराचे असं म्हटलेलं आहे आपण. एखादा दुकानदार असेल आणि त्याच्याकडे जर घरातले कपडे म्हणजे काय की कपड्याचं दुकान असेल तर त्याला हे लागू नाही आहे. तर नियमित वापराची घरातील जी कपडे आहेत ती आपल्याला जप्त करता येत नाहीत एखाद्या थकबाकीदाराची. त्यानंतर एखादा शेतकरी असेल तर त्याची शेती कामाची अवजारे असं वापरले म्हणजे शेती कामासाठी आवश्यक आहेत की त्याशिवाय त्याचं कामच होऊ शकत नाही. आता समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला तर ट्रॅक्टर आहे तर तो सांगेल की ट्रॅक्टर मला आवश्यक आहे, पण ट्रॅक्टर आपण जप्त करू शकतो कारण ट्रॅक्टरशिवाय भले त्याला त्रास होईल पण त्याचं काम होणार आहे. मग त्यामुळे ट्रॅक्टर हा जप्त करता येत नाही असं नाही आहे. किंवा आपण पाहिलं की एखादे टू व्हीलर तिथं आहे. आता टू व्हीलर म्हणजे त्याच्या अतिशय ज्याला आपण म्हणतो की उत्पन्नासाठी आवश्यक आहे असं जरी असलं तरी टू व्हीलर जी आहे ती मेहरबान उच्च न्यायालयानं चैनीची वस्तू किंवा ज्याला आपण म्हणतो इतर वस्तूमध्ये घेतलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने
ती अतिशय इसेन्शियल अशी गोष्ट नाही आहे. टू व्हीलर म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा, तर अशा पद्धत किंवा एखाद्या विहीर असेल, त्या विहिरीमध्ये जर आपण पाहिलं की एखादी मोटार आहे आणि त्या मोटारीतून विहिरीच्या बाहेर पाणी उपसलं जातं आहे, पाईपलाईनने शेताला पाणी पुरवलं जातं आहे, तर ती मोटार जप्त करू शकतो का? तर इथं मेहरबान उच्च न्यायालयाने एका केसमध्ये सांगितलं आहे की मोटार आपण जप्त करू शकता. मग त्याच्या शेतीला पाणी कसं जाईल, तर त्याला तो पर्याय तो वापरील, हा तो त्रासाचा त्याला असेल. मात्र आपल्याला अशी इलेक्ट्रिसिटी जर मोटार असेल ते आपल्याला जप्त करता येईल. तात्पर्य असं की वेळच्या वेळी मेहरबान उच्च न्यायालयानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, त्याही आपण पाहिल्या पाहिजेत की काय जप्त करावं, काय जप्त करू नये, आणि मूळ कायद्याची कलमं आणि उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं वेळच्या वेळी या कलम 60बद्दल काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण वाचलं पाहिजे. स्वयंपाकाची भांडी की रोजच्या त्यांच्या भोजनासाठी उपयोगी आहेत, ती भांडी आपल्याला जप्त करता येणार नाहीत. मग गॅस असेल किंवा इतर. बिस्तरा जो त्यांना आवश्यक आहे. त्यानंतर रूढी परंपरेनुसार जी स्त्रियांची, त्याला आपण स्त्रीधन म्हणतो, असं स्त्रीधनसुद्धा आपल्याला जप्त करता येत नाही. एखादा कारागीर असेल, सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, जो कोणी उदाहरणार्थ एखादा वेल्डर असेल, तो सुद्धा कारागीरच आहे. म्हणजे एखादा कारागीर आणि त्याची जी हत्यारं आहेत, त्याच्या जी मशीन आहेत, त्यासुद्धा आपल्याला जप्त करता येणार नाही आहेत. गुरंढोरं ज्याला आपण म्हणतो की जी दावणीला बांधलेली आहेत, तर गुरंढोरं किंवा बियाणं असतं शेतकऱ्याने ठेवलेलं पेरण्यासाठी, किंवा हिशोबी वह्या ज्यामध्ये काही चोपड्या असतात, त्याचे नोंदी त्याच्यामध्ये असतात, तर हिशोबी वह्या ह्यासुद्धा आपल्याला जप्त करता येणार नाहीत. आता एक त्यामध्ये म्हटलेलं आहे की समजा एखाद्या वसुली अधिकाऱ्याने गुरेढोरे जर जप्त केली, तर मग त्या गुराढोरांच्या बाबतीमध्ये त्यांना चारा पाणी व्यवस्था ही वसुली अधिकाऱ्याने केली पाहिजे. आणि चारा पाणी देण्यासाठी गुराढोरांना जो खर्च झालेला आहे वसुली अधिकाऱ्याचा, तो त्या कसूरदाराकडून किंवा थकबाकीदाराकडून वसूल केला पाहिजे. शेतातील उभी पिके किंवा त्याला आपण वाढती पिके म्हणतो की जी मोसमाबरोबर वाढत जातात, ऊस असेल, कापूस असेल, कुठलं धान्य असेल, ज्वारी, बाजरी, गहू, जे काही असेल ते, तर शेतातील उभी पिके आपल्याला जप्त करता येतात का वसुलीपोटी? तर करता येतात. पण तिथं आपली जबाबदारी अशी होते की उभी पिकं जी वाढतायत, जी शेतामध्ये उभी आहेत, ती पिकं जप्त करायची म्हटल्यावर, उदाहरणार्थ समजा द्राक्ष बाग असेल तर ती बाग आपल्याला जप्त करता येईल, किंवा उभी पिकं असतील, मग तांदूळ, गहू, हरभरा वगैरे जे काय असेल ते, पण ते जप्त केल्यानंतर पुढची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागते. ती वसुली अधिकाऱ्याने पार पाडायची, इतरांना सोबत घेऊन, स्वतः नाही तर इतरांची मदत घेऊन त्या पिकांची कापणी करणं, त्याची वेचणी करणं किंवा साठवणी करणं, त्याला आपण साठवणूक म्हणतो. साठवणूक म्हणजेच विशिष्ट पद्धतीने त्याला पोत्यामध्ये भरणं, ते पॅकिंग करणं, आणि पॅकिंग झाल्यानंतर त्या शेतमालाची विक्री करणं मार्केटमध्ये. हे सगळी जबाबदारी जर आपण उभी पिकं जप्त केली तर वसुली अधिकाऱ्याची आहे. आता एक मात्र याच्यामध्ये आहे की नाशपात्र जर माल असेल, उदाहरणार्थ फळं आहेत किंवा फुलं आहेत, तर ते आपण तात्काळ त्याची विक्री करू शकता. ते संपूर्ण अधिकार हे वसुली अधिकाऱ्याला आहेत. आता कलम 60मध्ये हेही नमूद केलेलं आहे की जर एखादा व्यक्ती निवृत्त झालेला असेल आणि त्याची पेन्शन त्याला मिळत असेल, निवृत्ती वेतन मिळत असेल, तर त्याच्यावर मात्र टाच आणता येत नाही. मग त्यामध्ये निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी आपल्याकडं आहे, ज्याला आपण ग्रॅच्युटीचा कायदा 1972चा आहे. मग ग्रॅच्युटी आपल्याला जप्त करता येत नाही आहे. बोनस असेल जो दिवाळीला वगैरे देतात कर्मचाऱ्यांना, तो जप्त करता येत नाही आहे. भविष्य निर्वाह निधीवर कुठल्या प्रकारे टाच आणता येत नाही आहे. हा मात्र त्या व्यक्तीला काढून टाकलेला आहे, डिसमिस केलेला आहे. म्हणजे इथून पुढं त्याच्या वेतनातून कायमस्वरूपी भविष्य निर्वाह निधी जमा होणार नाही आहे. असं असेल तर मात्र त्याच्या शेवटच्या देण्यावर आपल्याला टाच आणता येईल. हा फरक लक्षात घ्या. भविष्य निर्वाह निधीवर टाच आणता येणार नाही, पण कधी की दर महिन्याला त्याचे वेतनातला काही भाग हा त्या निधीत जमा होतोय आणि त्यामध्ये ते ठीक आहे, पण त्याला काढून टाकलेला आहे, त्याला डिसमिस केलेला आहे. अशावेळी रक्कम येणार कुठून? किंवा तो निवृत्त झालेला आहे, अशावेळी आपल्याला रक्कम मिळणार कुठून? तर त्याला तो अपवाद आहे. आणि त्यामुळं भविष्य निर्वाह निधी ही साधारणपणे जर तो नियमित सेवेमध्ये असेल विद्यमान आणि मग आपण वसुली त्याच्याकडे करत असेल तर भविष्य निर्वाह निधी आपल्याला वसूल करता येत नाही. त्यानंतर इन्शुरन्स सर्टिफिकेट जे असतात, ज्यामध्ये LIC, GIC वगैरे असं आपण म्हणतो, तर इन्शुरन्स सर्टिफिकेट्स ही सुद्धा जप्त करता येत नाहीत. पूर्वीच्या हुकुमनाम्यानुसार जप्त मालमत्ता असल्यास तीच मालमत्ता परत जप्त करता येणार नाही.
उदाहरणार्थ यापूर्वी हुकुमनामा आलेला होता, मग तो कोणत्याही मार्गाने असेल, मग तो कलम 91 असेल, कलम 101 असेल, दिवाणी न्यायालय असेल, लोक अदालत असेल, अशा पद्धतीने जे हुकुमनामे एखादा पूर्वीचा आलेला असेल आणि त्याप्रमाणे ती मालमत्ता पूर्वीच जप्त झालेली असेल, तर पुन्हा एकदा वसुली अधिकाऱ्याने आपल्या स्वतःच्या आपल्याला मिळालेल्या हुकुमनाम्यानुसार ती मालमत्ता परत जप्त करता येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जप्त केलेली मालमत्ता विक्री अधिकाऱ्याला स्वतःसाठी अजिबात वापरता येणार नाही. आता कलम दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 60(1) 60 सबक्लॉज 1 यामध्ये जे शासकीय सेवक असतात की ज्यांचं वेतन जे असतं ते कोषागारातून निघतं, तर शासकीय सेवकांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक सूचना केलेली आहे. ती अशी आहे की एखाद्या सरकारी नोकराच्या बाबतीत त्याच्या पगारावर आपल्याला टाच आणायची असेल, अटॅचमेंट आणायची असेल, तर समजा त्याचा पगार हा 10,000 रुपये असेल, त्याचा पगार जर 10,000 रुपये असेल, तर प्रथम 1,000 रुपये आपल्याला वेगळे काढावे लागतात. आता हा नियम केंद्र सरकारनं आपल्याला ठरवून दिलेला आहे. ते 1,000च का, यापेक्षा त्यांनी दिलेला तो नियम आहे. आता 10,000 रुपये त्याचं वेतन आहे, आपण 1,000 रुपये वेगळे काढलेले आहेत. आता आपल्याला फक्त 9,000तून वसुली करायची आहे आणि या 9,000च्या 2/3 एवढीच रक्कम आपल्याला वसूल करता येणार आहे. मग 1/3 रक्कम कुठे गेली, तर 1/3 रक्कम ही त्याच्या कुटुंबियांसाठी राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे आपली वसुली करताना पहिले एकतर 1,000 रुपये वेगळे काढायचे, उरलेल्या रकमेतून 2/3 आपण वसुली करायची. आता 2/3 म्हणजे नक्की किती, तर 100 रुपयाला 66 रुपये, याला म्हणतात 2/3. आणि त्यामुळं आपल्याला वसुली करताना जी काही वसुली आपल्याला करायची आहे त्यामध्ये एखाद्या सरकारी नोकराकडून आपल्याला याच पद्धतीने 2/3 प्रमाणेच वसुली करता येईल आणि ती फक्त 24 महिन्यापर्यंत करता येईल. अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे की वसुली करताना सरकारी नोकराकडून सलग जर आपल्याला हुकुमनामा मिळाला 101चा, तर सलग फक्त 24 महिनेच आपल्याला वसुली करता येते. मग 24 महिन्यात जर आपल्याला जर वसुली झाली नाही तर आपण काय करायचं, तर त्याला पर्याय आहे की जर आपल्याला 101च्या दाखल्याची आपण वसुली करत असाल तर आपल्याला 91 प्रमाणे एक ऑप्शन पर्याय म्हणून आपण 91 प्रमाणे उर्वरित रकमेवर बिनधास्तपणे दावा दाखल करू शकता. कलम 61 प्रमाणे राज्य शासनाच्या आदेशानुसार विशिष्ट शेतमालाला जप्तीपासून जर सूट दिलेली असेल तर अशा शेतमालाला जप्ती व विक्रीपासून सूट मिळेल. समजा काही कपाशी असेल किंवा तांदूळ असेल की जे खूप ग्रामीण भाग आहे, दुर्बल भाग आहे आणि तिथं त्या पिकाशिवाय त्यांना दुसरं काहीच नाही, उदरनिर्वाहासाठी काहीच मार्ग नाही आहे, अशावेळी शासनानं जर एखादा आदेश काढला ठराविक काळासाठी की विशिष्ट शेतमाल हा जप्त करू नका, तर मग तसा आदेश असेल तर त्या पद्धतीने आपल्याला तो माल जप्त करता येणार नाही आणि त्या मालाला सूट द्यावी लागेल. कलम 62 प्रमाणे आपल्याला एखाद्या राहत्या घरामध्ये जर आपल्याला जप्तीची कार्यवाही करायची असेल तर कशा पद्धतीने करावी या सूचना केलेल्या आहेत. इथं नियमामध्ये आपल्याला सूचना केलेल्या आहेत, त्या इथंही आलेल्या आहेत. मात्र सहकार खात्यानं काही परिपत्रकं आपल्याला दिली आहेत. त्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे की वसुली करताना आपल्याला नजीकच्या पोलीस स्टेशनकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. आता हे परिपत्रक आपण पुढच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये देणार आहोत, पण एक चांगलं निर्णय झालेला आहे सहकार खात्यानं आणि शासन निर्णय एक झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार सर्व पोलीस स्टेशनलाही या सूचना करण्यात आलेल्या आहेत की पतसंस्था किंवा बँकांच्या वसुलीबाबत प्रथम प्राधान्याने त्यांना सहकार्य करावे. एक मात्र आहे की वसुली करताना आपण कॅमेऱ्याचा वापर करावा, शूटिंग काढावी त्याची, हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे. कलम 62 प्रमाणे राहत्या घरातील मालमत्तेची जप्ती करताना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी कुठल्याही प्रकारे जप्ती करू नये. भेटण्यासाठी की बाबा पैसे भर
थकबाकी भर यासाठी आपल्याला कुणीही अडवलेलं नाही. आपल्याला इथं जप्तीची प्रक्रिया आपण सुरू करतोय, म्हणजे तो जो घरातला माल आहे, चल अचल संपत्ती, ती संपत्ती आपण जप्त करतोय आणि म्हणून तो वेळ दिलेला आहे सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी. मात्र आपल्याला जर भेटीगाठी घ्यायच्या असतील तर त्याला वेळेचं कुठलंही बंधन नाही. आता इथं आपल्याला 62 दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये आणि नियम 107 मध्ये पण ही सूचना केलेली आहे की जर स्त्रीची खोली असेल तर, ज्याला आपण जनानखाना म्हणतो, जे आपल्या कायद्याच्या पुस्तकात आलेलं आहे, तर स्त्रीची जर प्रायव्हेट खोली ज्याला आपण म्हणतो ती असेल तर त्या स्त्रीला पुरेसा किंवा वाजवी वेळ आपण दिला पाहिजे आणि तिला तिथून जाण्यासाठी पुरेसा वेळ आपण दिला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने तिथली जी मालमत्ता आहे त्यांना न विचारता आपल्याला ती हलवता येणार नाही. कलम 63 प्रमाणे निरनिराळ्या न्यायालयाचे हुकुमनामे असल्यास ज्या न्यायालयाचा प्रथम जप्तीसाठी हुकुमनामा आलेला आहे त्या न्यायालयाच्या आदेशाने प्रथम जप्ती करावी. उदाहरणार्थ, एखादी मालमत्ता खूप किमतीची आहे आणि त्या मालमत्तेवर त्यांनी वेगळ्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे आणि अशा मालमत्तेच्या बाबतीमध्ये त्यांनी 2 ते इतर ठिकाणी पण त्यांनी कर्ज थकवलेली आहेत आणि एकाच मालमत्तेवर 2 ते 3 लोकांचे वसुलीचे कायदेशीर कारवाई सुरू आहे. मालमत्ता एकच आहे पण हुकुमनामे 2 ते 3 आहेत आणि त्या एकाच मालमत्तेवर आहेत. तर अशा वेळी जो सर्वसाधारणपणे जर एकसारख्या पद्धतीने सर्व एकसारखी श्रेणी जर त्या न्यायालयाची असेल हुकुमनामा देणाऱ्या, तर ज्याचा प्रथम हुकुमनामा आहे त्याला त्या पद्धतीने जप्ती करता येईल. कलम 64 प्रमाणे एक महत्त्वाची खबरदारी ही थकबाकीदारांसाठी ठेवलेली आहे की जर थकबाकीदाराची एखादी मालमत्ता जप्त केली तर जप्त केलेली मालमत्ता त्या थकबाकीदाराला कुठल्याही प्रकारे हस्तांतरण करता येत नाही. हस्तांतरण याचा अर्थ काय की ती जी मालमत्ता आहे ती कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला विक्री करता येत नाही, ती विकता येत नाही किंवा अदलाबदल करता येत नाही किंवा बक्षीस देता येणार नाही किंवा दान करता येणार नाही किंवा हस्तांतरणसुद्धा करता येणार नाही. मित्र हो, या पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो प्रत्यक्ष नियम 107 सहकार नियम 1961 आणि नियम 107 याची जी विविध उपकलमं आहेत ती 1 ते 23 आणि त्यामध्ये जप्तीच्या वेगळ्या प्रकारच्या नोटिसा, त्यानंतर काय जप्त करावं, विक्री, वाजवी किंमत, हे आपण त्यामध्ये सांगणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला स्वतंत्रपणे फक्त वसुलीच्या बाबतीमध्ये शासनानं जी परिपत्रकं निर्गमित केलेली आहेत त्याचासुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण देणार आहोत. आपल्याला एकच विनंती आहे की सहकार मैत्री आपलं यूट्यूब चॅनल आपण आपल्या सहकार चळवळीसाठी सुरू केलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त आपल्या सहकार्यापर्यंत आपण पोचवा, ते शेअर करा, लोकांना ते कळू द्यात आणि जास्तीत जास्त प्रबोधन कसं होईल यासाठी आपण सहकार्य करा. धन्यवाद.